उन्हाळा आला की आपल्याला माठातील थंडगार पाणी प्यावेसे वाटते. नवीन माठ असो किंवा जुना माठ असो, तो कसा स्वच्छ करायचा, त्या माठातील पिण्याच्या पाण्याचे काय महत्त्व आहे, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते. उन्हाळा सुरू झाला आहे तर आपल्याला थंड पाण्याची सतत आठवण होत असते आणि थंड पाणी म्हटलं तर फ्रीजमधलं पाणी आपल्याला प्यावंसं वाटतं. पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने थंड पाणी मिळवण्यासाठी हे माठाचा उपयोग आपण केला जातो किंवा वापरले जाते. नवीन माठ असो किंवा जुना माठ असेल, तो स्वच्छ कसा करायचा हे मी तुम्हाला आधी सांगते. तर आता मी एका प्लेटमध्ये मीठ घेतलं आहे आणि त्या मिठानेच हा मटका स्वच्छ करणार आहे. तर हातानेच आपण असं मिठाने घासायचं आहे, तर स्पंज वगैरे वापरायचा नाही. तर छान असं मी ओलसर करून घेतलं आहे आणि मिठाचा हात घेऊन त्याने सगळ्या बाजूने असं मिठाने घासणार आहे. तर मी फक्त मीठ घेतलेलं आहे. तुम्ही माठात थोडेसे बेकिंग सोडा आणि मीठ टाका आणि कोमट पाणी घालून ते चांगले स्वच्छ करा. ते तसंही केलं तरी चालतं. आता मी सगळ्या बाजूने छान मीठ लावून घेतलं आहे आणि आतूनसुद्धा मटका छान असा घासून घेणार आहे. उन्हाळ्यात आहे ना, माठातील पाणी नियमित पिण्यासाठी वापरायचं असतं, पण ते जास्त दिवस पाणी साठवून देऊ नका. आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त साठवलं ना तर खाली आहे ना ते पाणी चिकट होतो, मटक्या पण चिकट होतो आणि पाणीसुद्धा पिण्यास ते योग्य नसतं. त्याच्यामुळे आपण मिठाने जर मटका असं साफ केलं ना तर स्वच्छसुद्धा होतो आणि आतमधलं त्याला जरासुद्धा वास येत नाही. माठ साफ करताना ना शक्यतो मिठाचाच वापर करा किंवा लिंबू, मीठ, विनेगर वगैरे असं घेऊ शकतो. पण आपला जो भांडी घासायचा स्पंज असतो ना, त्याने तुम्ही घासू नका, मी तर म्हणेल. तर शक्यतो असा मिठाचाच वापर करा आणि तेच योग्य असतं. नवीन माठ आणल्यावर असं मिठाने स्वच्छ करून घेतला तरी चालतो. पण सुरुवातीला कसं, नवीन माठ आणल्याबरोबर तुम्ही मटका एक दिवस भरून ठेवा पाण्याने आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मिठाने बेकिंग सोडा असं टाकून स्वच्छ करा. किंवा तुम्ही त्याच्यानंतर थोडंसं, तर मी पुढे दाखवेलच. तर तुम्ही बघितलं तर मी सगळ्या बाजूने मीठ छान लावून घेतलं आहे, आतून आणि बाहेरून. आणि आता मटका असा छान स्वच्छ करते. आणि पुन्हा मी तुम्हाला दुसरासुद्धा उपाय मी सांगणार आहे मटका स्वच्छ करण्याचा, तो देखील मी आता दाखवते. तर पाण्यामध्ये 2-3 चमचे विनेगर टाकून माठ स्वच्छ केल्यावर बुरशी किंवा वास आहे ना, तो निघून जातो. तर त्याच प्रकारे मी आता ह्या 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकून तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळा किंवा तुम्ही कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता आणि हे माठाच्या आत कोमट पाणी घाला. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घेऊन त्यांनी चोळलं तरी पण चालेल. किंवा तुम्ही असं ते पाणी माठाच्या आतमध्ये टाकलेलं असतं ना, तर ते कपड्यांनीसुद्धा पुसून घेऊ शकता. किंवा तुम्ही असं हाताने छान सगळ्या बाजूने चोळून घेतलं ना तरीसुद्धा त्याच्या आतमधला वास हा निघून जातो आणि खूप छान प्रकारे आपला माठ स्वच्छ होतो. माठ हा आठवड्यातून एकदा कोरड्या ब्रशने किंवा तांदळाच्या कोंड्याने घासून धुतला ना तरीसुद्धा चालतो. हा सुद्धा एक उपाय आहे. आणि त्याच्यातलं कसं, पाणी 2-3 दिवस तरी थंड असं छान राहण्यासाठी पाणी ठेवायचं. पण त्याच्यात जास्त दिवस पाणी ठेवायचं नाही, कारण त्याचं पाणी बदलत जावा. त्यामुळे माठ स्वच्छसुद्धा केला पाहिजे. किंवा नाही जास्त चेंज केलं ना पाणी तर मटक्यालासुद्धा चिकटपणा राहतो आणि पाणीसुद्धा मग ते पिण्यास बरोबर नसतं. त्यासाठी 2-3 दिवसांनी मटका स्वच्छ केला तरी चालतो. तर पाण्याचा माठ हा असं कोमट जागी ठेवू नका. हवा जरा खेळती असली तर ते आपली माठाच्या बाजूला जी असते ना, ते बुरशीसारखे लागते किंवा माठ असा सफेद दिसतो बघा. तर खाली बघा मी स्टँड आहे, तो स्टँड मिळतो आपल्याला, तो ठेवायचा म्हणजे माठ हा व्यवस्थित राहतो. तर आता मी स्वच्छ तोच देखील करते आणि त्याच्यावर हा मटका मी ठेवत असते. तर हे झालं नवीन माठ आणल्यावर कसा स्वच्छ करायचा किंवा आपला जुना घरातला माठ असतो तो कसा स्वच्छ करायचा, हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता ह्या
माठातील पाण्याचे उन्हाळ्यामध्ये खूप आपल्याला फायदेशीर असतं त्याच्यातलं पाणी पिण्यासाठी. तर त्याचे नैसर्गिक थंडावा म्हणजे माठातील पाणी हे AC किंवा फ्रीजच्या पाण्यापेक्षा खूप सौम्य थंड असतं. त्यामुळे त्याचा घशाला त्रास होत नाही आणि पचनासाठीसुद्धा ते फायदेशीर असतं. त्यामुळे गॅस, आंबटपणा कमी होतो आणि माठातील पाणी पित्त आणि ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते. इम्युनिटी वाढवते. माठ हा मातीचा बनलेला असल्यामुळे त्याच्यातील सूक्ष्म छिद्रातून पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे पाण्याचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राहते. त्यामुळे थंड पाणी आपल्याला ते मिळत असते आणि माठाच्या पाण्याचे तापमान शरीरासाठी खूप योग्य असते आणि त्यांचे फ्रीजच्या अतिशय थंड पाण्यापेक्षा जास्त उपयुक्त ते ठरते. गळा बसण्यात किंवा सर्दी होण्याचा त्रास कमी होतो. पाण्याने भरलेल्या माठाला त्याच्या सगळ्या बाजूने कॉटनचा कपडा गुंडाळायचा, त्यामुळे पाणी थंड राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या काही माहिती आहेत त्या मी सगळ्या तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तशाच ह्यासुद्धा गोष्टी मी सगळ्या शेअर केल्या आहे. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.